राधेच्या एकविरा सकाळी उठली लवकर. आज अपरा एकादशी आहे. सकाळी पूजन वगैरे करायला घेतला, देवपूजा करायला घेतली आणि देवाला चंदन उघडायला घेतला. आज तर गरमीचे दिवस आहेत, देवाला थंड थंड असं चंदन उघडायला घेतला. 21 दिवस तेव्हा भगवंताची चंदन यात्रा असते. अपरा एकादशी हे व्रत केल्याने प्रेत योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठात स्थान मिळते अशी मान्यता आहे. या एकादशी व्रत पालन केल्याने समाजात कीर्ती वाढते, अपार धन संपत्ती प्राप्त होते. म्हणून याला अपार अखंड फळ देणारी एकादशी असे अपरा एकादशी असे म्हणतात. सकाळी मस्त देवाचा शिंगार वगैरे केला, देवाला माथ्यावर चंदन वगैरे लावला आणि खूप छान वाटते. एकादशी व्रत आपण करतो आणि एकादशी व्रत हा सगळ्या उपासांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. म्हणून एकादशी व्रत हा सगळ्यांनी करावा. छान असा भगवंताचा शिंगार करायला घेतला आणि वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी आहे. ही अत्यंत फळदायक पुण्यदायक आहे, महापापांचा नाश करणारी आहे. ब्रह्ममुहूर्तात उठून पूजन करावा या दिवशी आणि गोहत्याचा पाप किंवा असे आपण पाप केलेले असते त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते. आणि मस्त शिंगार वगैरे पण करून घेतला आणि आजचा दिवस पण आपण बोलतो एकादशी व्रत हा. आणि सकाळचा आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्त उठतो, पूजन वगैरे करतो, खूप मस्त वाटतं, मनाला पण शांती वाटते, आपल्याला घरात सुख समृद्धी यश मिळते. आणि सकाळच्या पूजनातच वेगळाच हा आनंद असतो. भगवंताची आपण आराधना सेवा करतो, त्यात खूप म्हणजे मन आपलं प्रसन्न होतं एकदम. आणि घरात पण असा सूक्ष्म चांगला वातावरण वाटतो. आणि छान असा भगवंताचा शिंगार वगैरे केला आणि देवाला मी हार वगैरे स्वतः बनवले नाही, कारण की खूप घाई झाली. मी पण लग्नावरनं वगैरे आलेली, मग मी असे रेडी गजरे घेऊन आली देवाला. पण मस्त वाटत होते. असे तुपाचा दिवा लावून मस्त देवाची आरती वगैरे केली आणि धूप वगैरे दाखवला देवाला. आणि जास्त करून असं धुपाचा आपण वापर करावा घरात, म्हणजे खूप शांतता वाटते घरात आणि मस्त प्रसन्न वातावरण वाटतं एकदम. त्यानंतर माळ वगैरे पण जपून घेतली. आणि एकादशी असते ना, तेव्हा मला खूप म्हणजे मन प्रसन्न असतो एकदम. श्री हरिनारायण भगवान श्रीकृष्णाचा अतिशय प्रिय म्हणजे हा पण दिवस मानला जातो, कारण की एकादशी व्रत हे श्री हरिनारायणाला अतिशय प्रिय आहे. म्हणून सगळ्यांनी एकादशी व्रत करावा, भगवंताची आराधना करावी, नामजप करावा, सेवा करावी. मला तर खूप आनंद भेटतं भगवंताची सेवा करून, नामजप करून. नंतर मग आमच्या इथे खाली गणपतीचं बाप्पाचं पण तिथे पूजा वगैरे केली, तुळशी मातेचं पूजन वगैरे केला आणि खूप मस्त असं वाटला. चला मग, राधे राधे.